परदेशी कंपन्यांचे जापान जर्मन त्यांचे चिमटे किंवा कोणतेही इन्स्ट्रुमेंट खूप महाग असतात. ते भारतीय सर्जन्सना फक्त शहरातल्या सर्जन्सना परवडतात, खेड्यातल्या सर्जनपर्यंत येत नाही ते. अरे बा महाजन, तुम्ही तर बॉम्बाट बनवून काढलं बाबाने इन्स्ट्रुमेंट. तुम्ही कॉलेजचं तोंड पाहिलंच नाही, कुठलीही बॅकग्राऊंड तुमच्याकडे नाही, मग तरी देखील तुम्ही ही नवीन नवीन संशोधन करता कुठून? हे माझं टू व्हीलर रिपेअरचं गॅरेज होतं. नाही पण मित्रा, टू व्हीलरचा गॅरेज आणि शरीराला रिपेअर करणारं गॅरेज याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जर बोलायचं झालं, इथे 99% इज इक्वल टू 0%. डॉक्टर महाजन जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा उमेश सोनार या व्यक्तीविषयीचं माझं आकर्षण खूप वाढलं. आणि जेव्हा ते समोर आले तेव्हा ते विरोधाभासी चित्र दिसलं. सर्वसाधारणपणे कुठल्याही देवळात पुजारी म्हणून असा शोभून दिसेल असा कपाळावर टिळा, शेंडी आणि संपूर्ण भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेला एक माणूस आपल्या समोर आला. परंतु प्रत्यक्षात संशोधन हाच त्याचा परमेश्वर आणि परवडतील अशा किमतीतली मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स तयार करणं हा ज्याचा धर्म, असा उमेश सोनार आणि त्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर रवींद्र महाजन हे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे एक प्रतीक आहे असं मला वाटतं. उमेशजी, तुमच्यापासून सुरुवात करूया. पहिल्यांदा डॉक्टरनी तुम्हाला बोलवलं ते त्यांनी बेड मागवला होता आणि त्या बेडमधून काही प्रॉब्लेम होता आणि तुम्ही एका क्षणात सांगितलं की यातलं चेंबरमधलं ऑइल लीक झालं आहे. मशीन तुमच्याशी बोललं का तुम्ही मशीनशी बोललात? सर, दोघांचा परस्पर संवाद होता. कुठलंही आपल्याकडे साधन आपल्याकडे असतं, त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक गोष्टीची एक ॲनाटॉमी असते. ती ॲनाटॉमी डिझाईन जरी बदललं तरी फिजिक्स नाही बदलू शकत. तर ते फिजिक्स लक्षात घेऊन नंतर आपण त्यावर काहीतरी काम करणं, हे माझं टू व्हीलर रिपेअरचं गॅरेज होतं. नाही पण मित्रा, टू व्हीलरचा गॅरेज आणि शरीराला रिपेअर करणारं गॅरेज याच्यामध्ये खूप फरक आहे. सर, टू व्हीलरवर देखील माणसाचा जीव असतो. त्यात चुकलं तरी माणसाचा जीव जाऊ शकतो. मला आश्चर्य असं वाटतंय की ही जी ॲनाटॉमी आहे ही शिकण्याकरता अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल इन्स्ट्रुमेंट्सचे डिग्री, डिप्लोमाज देशात आणि देशाबाहेर हजारो लाखो रुपये खर्च केले जातात आणि तरीसुद्धा त्यांना अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स दुरुस्त करायला बराच काळ लागतो, जे तुम्ही काही तासाच्या मेहनतीने दुरुस्त करता, नवीन शोधता त्याहीपेक्षा सुद्धा. प्रश्न असा आहे की तुम्ही कॉलेजचं तोंड पाहिलंच नाहीत. डिग्री? सर, मी कॉलेजला होतो पण BCom करत होतो. बरं. BCom करत असताना मग नंतर मला कॉलेजमधनं काढण्यात आलंय सर. अरे वा, का काढण्यात आलं? मी पहिल्या दिवशी कॉपी करताना SY BCom मध्ये कॉपी करताना पकडला गेलो आणि त्यानंतर त्यावरनंच काही भांडण झाले आणि मग मी रस्टिकेट झालो सर. आणि नंतर मग आयुष्यभर तुम्ही परदेशातली महागडी इन्स्ट्रुमेंट इथे नुसती कॉपीच नाही केली तर त्याच्यात इनोव्हेशन पण केलं. म्हणजे शिक्षणात जो दोष होता तो प्रत्यक्ष जीवनात तुम्हाला उपयोगी असणारा गुण, बरोबर आहे? हो सर. शिक्षणात जो दोष होता की जो कॉपी करणं हा शिक्षण पद्धतीत आपण गुन्हा मानतो, तोच प्रत्यक्ष जीवनात हा एक प्रकारचा गुण झाला तुमचा की तुम्ही कुठली गोष्ट चटकन कॉपी करून त्याच्यात अतिशय चांगलं इनोव्हेट करू शकता. सर, कुठल्याही चांगल्या गोष्टीची कॉपी केलीच गेली पाहिजे. वा. प्रेक्षको, दिस इज नॉट जस्ट अ स्टोरी ऑफ रॅक्स टू रिचेस. दिस इज नॉट स्टोरी ऑफ अ ऑर्डिनरी कॉलेज ड्रॉप आउट.
आपल्याला साधारणतः खूप शिकलेला माणूस जेव्हा श्रीमंत होतो, उद्योजक बनतो, संशोधक बनतो, तेव्हा त्याचं जेवढं आकर्षण वाटतं त्यापेक्षा अधिक आकर्षण हे आपल्याला कॉलेज ड्रॉपआउट जेव्हा संशोधक बनतो त्याचं वाटतं आणि त्याच्याबद्दल आपल्याला जास्त आकर्षण असतं. म्हणून तर आपल्याकडे मायकेल डेल 19व्या वर्षी कॉलेजातनं बाहेर पडला आणि त्यांनी डेल कम्प्युटर्स ही कंपनी आपल्याकडे काढली. स्टीव्ह जॉब्स 19व्याच वर्षी कॉलेजमधनं बाहेर पडला आणि त्यांनी ॲपल कम्प्युटर्स आपल्याकडे काढलं. जुलियन असांजे 19व्या वर्षीच कॉलेजमधनं बाहेर पडला आणि त्यांनी विकिलिक्स, ज्याला संपूर्ण जगाला ज्यांनी वेठीला धरलं, ती कंपनी काढली. बिल गेट्स त्याच्यापेक्षा 1 वर्ष जास्त काळ कॉलेजमध्ये होता. त्यांनी 20व्या वर्षी कॉलेजचं तोंड पुन्हा पाहायचं नाही असं ठरवलं आणि मायक्रोसॉफ्ट ह्या कंपनीचा जन्म झाला. इव्हान विलियम्स 20व्या वर्षी त्यांनी कॉलेज सोडलं आणि त्यांनी फाउंडेड अ कंपनी कॉल्ड, जी आत्ता खूप चर्चेमध्ये आहे. ती कंपनी म्हणजे ट्विटर. त्या ट्विटरचा हा फाउंडर इव्हान विलियम्स. मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा निर्माता, फेसबुकचा फाउंडर, त्यांनी 20व्या वर्षी कॉलेजचं तोंड पाहायचं नाही असं ठरवलं. कॉलेजमधून तो बाहेर पडला, तो कायमचा. लॅरी एरिक्सन 20व्या वर्षी बाहेर पडला आणि त्यांनी ओरॅकल ही कंपनी स्थापन केली. आणि या सगळ्या आर फॉर्च्यून 500. त्यामुळे 19 आणि 20 अशा वयात जे कॉलेज सोडतात ते संशोधक बनतात. डॉक्टर महाजन, नक्की. ज्यांना संधी मिळते आणि कोणत्याही आवडीच्या विषयावर कष्ट करायची ज्यांची तयारी असते आणि सातत्याने त्याच्यावर ते काम करत राहतात, ते संशोधन बनणारच आहेत. कोणत्याही गोष्टीचं संशोधन करण्यासाठी जगभर जायची गरज नाही आहे. रोजच्या व्यवहारात जेव्हा आपण काम करतो आणि त्याच्यात अडचणी येतात, त्या अडचणीच्या मुळाशी जाऊन ती अडचण आपल्यासाठी आणि जगातल्या सर्वांसाठी दूर करायची जेव्हा आपल्याला इच्छा होते ना, तेव्हा संशोधन आणि आपल्याला एक वाट मिळते. आणि ती वाट ह्या मुलाला मिळाली आणि त्या संधीचं ह्या उमेश सोनाराने सोनं केलं, याचं मला फार अगदी अप्रूप वाटतं. हे इतकं अभूतपूर्व आहे की ज्या माणसांनी कॉलेजचं तोंड पाहिलं नाही, ज्यांनी इंजिनिअरिंगचं तोंड पाहिलं नाही, ज्यांनी मेटॅलर्जीचं, मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशनचं किंवा इलेक्ट्रिकलचं किंवा मेकॅनिकलचं कुठलीही बॅकग्राऊंड तुमच्याकडे नाही, मग तरी देखील तुम्ही ही नवीन नवीन संशोधनं करता कुठून? एज्युकेशन is very small media to develop mind. There are so many big ways. Wow. You want to just find out first. जगामध्ये तुम्हाला आलेली जी काही अडचण असेल तर अनेक असे शिक्षित लोक बसलेले आहेत की ज्यांच्याकडे आपण खरोखर जर एक चांगला भाव जर ठेवून गेलो आणि त्यांना आपल्या अडचणी विचारल्या तर ते अगदी खुल्या मनाने सांगतात. हे माझ्या लक्षात आलेलं आहे. असे अनेक गुरु मला भेटलेत की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातलं, आज मला जर मेडिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करायचं आहे तर याचे कंप्लायन्सेस सोपे नाहीत सर आजच्या तारखेला. हे सगळे कंप्लायन्सेस कंप्लीट करताना तुम्हाला मेट्रोलॉजी, प्लास्टिक टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, त्यामध्ये असलेले वेगवेगळे सॉफ्टवेअर्स, हे सगळंच तुम्हाला फॉलो. खरंच सायन्स कॉलेजचं, टेक्नॉलॉजीचं कुठलंही तोंडही पाहिलेलं नाही सर. मग हे शब्द जे तुम्ही असे सहज रोजच्या वापरातल्यासारखे बोलताय, ज्याला आपण इंटरनॅशनल स्टँडर्डची मानांकनं म्हणू, खरंच तुम्ही या सगळ्याची मानांकनं पार करत इन्स्ट्रुमेंट्स तयार केलीत आणि ती सुद्धा जी इन्स्ट्रुमेंट अमेरिकेमध्ये काही लाखाला आहेत ती तुम्ही फक्त 1000 डेव्हलप केलीत. सर आजच्या तारखेला आपल्याकडे सर्टिफिकेशन्स आता आलेत, पण आपण काम फार अगोदरपासून करतोय. आणि मला सांगायला आनंद होईल सगळ्यांना की आपण भारतातला सगळ्यात महागडा ब्रँड आहोत या सगळ्या कामामधला. जर आपण महागडा ब्रँड असू तर आपसुकच आपल्याला त्याची गुणवत्ता देखील प्लस ठेवायला लागते. माझे अनेक कस्टमर्स सांगतात की आमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे हे घेताना महाग आहे, एकदा घेतलं की ते पैसे असं वसूल करतं की मग ते आपोआप स्वस्त होतं. म्हणजे एकदा एखादं तुम्ही बनवलेलं इन्स्ट्रुमेंट एखाद्या यूरोलॉजिस्टनी वापरायचं ठरवलं किंवा वापरलं तर आयुष्यात तो पुन्हा दुसऱ्या कंपनीचं इन्स्ट्रुमेंट घेत नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स. म्हणजे एकदा चितळ्यांची बाकरवडी खाल्ली की फक्त चितळ्यांची बाकरवडीच. तसं एकदा तुम्ही बनवलेलं इन्स्ट्रुमेंट वापरलं की फक्त तुमचं इन्स्ट्रुमेंट. आता मला सांगा,
शिक्षणाविषयी तुम्ही बोलताय म्हणून एक प्रश्न माझ्या मनात आला. शिक्षण असं काय देतं की जे उद्योजकतेला आवश्यक नसतं? बऱ्याच काही गोष्टी आहेत सर. उदाहरणार्थ शिक्षकच देत नाही जे उद्योजक नसतात. वा, पहिले तिथूनच सुरुवात आहे. ज्याच्याकडे जे नाही तो कसं शिकवू शकेल? वा. माझ्याकडे जे असेल ते मी देऊ शकेन. तुम्ही ही जी मेडिकल इन्स्ट्रुमेंट बनवायला सुरुवात केलीत तेव्हा एवढं यश मिळेल असं वाटलं होतं तुम्हाला? सर, ज्या वेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला मला बऱ्याच गोष्टींची भ्रांत होती. असं घरचं काही मोठं काहीच नव्हतं माझ्याकडे. सगळी परिस्थिती प्रतिकूल होती. प्रतिकूल होती. या क्षेत्रात आकाश किती मोठं आहे हे मला माहीत होतं. आम्ही सुरुवात केली एका चिमट्यापासून, फोर्सेपपासून, पण हळूहळू 26 इन्स्ट्रुमेंट झालं आणि 27वं इन्स्ट्रुमेंट म्हणजे आमचं अल्ट्रासाऊंड, लिथोट्रिप्टर आणि युरो लेझरवर आणि अल्ट्रासाऊंडवर काम करावं असं मला वाटत नव्हतं, कारण की ती फार मोठी झेप होईल असं वाटलं होतं. पण मागच्या 25 वर्षात हा या क्षेत्रात इतका खोल गेला की सर याच्यात काही नाही आहे, मी करेल ते. अरे म्हटलं, आयुष्यभर कमवलेला पैसा तू त्याच्या रिसर्चमध्ये टाकशील? सर जाऊ द्या, पण मी करेल नक्की. आणि तो एक एक इन्स्ट्रुमेंट असं करत गेला आणि आज युरो लेझर आणि अल्ट्रासाऊंड, युरो अल्ट्रासाऊंड ज्याच्याने खडा फोडतो. एक लिथोट्रिप्टर असतो, ट्रिप्टर म्हणजे फोडणारा, तर अल्ट्रासाऊंड वेव्हजने पण फोडता येतात ते सुद्धा त्याने आता तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने त्याचा कॉन्फिडन्स ह्या क्षेत्रातला इतका वाढलेला आहे की मलासुद्धा हे माझ्या कक्षेबाहेरचं वाटायला लागलं आता. पण तो त्याच्यात इतका आत घुसला. म्हणजे शिक्षण नाही म्हणून त्याला एकही वेळेला मी कोणत्याही असं काही न्यूनगंड त्याच्यात कधीच पाहिला नाही, कधीच नाही. इंग्रजी येत नाही म्हणून मी जर्मनीला स्टॉल लावणार नाही असं तो कधी म्हटला नाही. इंग्रजी येत नाही म्हणून मी जापानच्या युरो लेझरच्या संशोधनासाठी त्याला जापानला कन्सल्टेशन घ्यायचं होतं, त्याच्यात काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञाचं. म्हटलं, उमेश तू कसा जाशील आणि कसं त्याला विचारशील तुझी अडचण? सर त्याला कुठं इंग्रजी येतं म्हणे, बरं का. म्हणजे न्यूनगंड हा त्याला 1% मी आयुष्यात पाहिला नाही. आणि हेच गुण आहे जे माणसाला संशोधनात आणि जीवनात आपल्याला कामात पडतात. न्यूनगंड नसणं आणि जन्मजात आत्मविश्वास असणं हे आलं कुठून उमेश? सर, परमेश्वर दया आहे. मी माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगेल. मी पहिल्यांदाच फोर्सेप्स घेऊन गेलो अकोल्याला. डॉक्टर रणजित पाटील आहेत, ऑर्थोसर्जन आहेत, त्यांच्याशी माझा संपर्क होता. आता कुठे न्यावं हा पहिले प्रश्न होता. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी तो फोर्सेप्स बघितला. मला महाजन सरांमुळे ते महाजनच म्हणायचे. त्यांनी फोर्सेप्स बघितला आणि त्यांच्या वराडी भाषेत मला ते बोलले, अरे बा महाजन, तुम्ही तर बॉम्बाट बनवून काढलं बा म्हणे इन्स्ट्रुमेंट. पण म्हणे आपल्या काही कामाचं नाही, तुम्ही एक काम करा म्हणे, मापारी साहेबाकडे घेऊन जा म्हणे हे. म्हटलं, सर जरा मापारी सरांना एक कृपया फोन करून द्याल? काहून बा म्हणे. नाही म्हटलं, सर मला इंग्रजी बोलता येत नाही. हाव करतो ना म्हणे. मी आदरणीय मापारी सरांकडे जाऊन आलो, इन्स्ट्रुमेंट दाखवलं, त्यांना आवडलं, त्यांनी ते घेतलं देखील. आणि परत रणजित पाटील सरांकडे आलो आणि त्यावेळेस रणजित पाटील सरांनी मला एक मंत्र दिला. पहा बाबा म्हणे, तुम्ही इन्स्ट्रुमेंट बनवून आले, पण म्हणे आपली क्वालिटी बोलते आणि दुसरा कॉन्फिडन्स बोलते. ह्या 2 गोष्टी राहिल्या ना तर आपल्याला काही कमी पडावं नाही. वराडी भाषेत. मग मला सांगा, ही क्वालिटी बोलते ती प्रत्यक्षात आणलीत कशी? त्याचं शिक्षण कुठे मिळालं? त्याच्याकरता काय केलं? कारण क्वालिटी हा ध्यास आहे, क्वालिटी ही जीवन पद्धती आहे, क्वालिटी ही अशी सहज येत नसते. क्वालिटी इज फिटनेस टू पर्पज. जाऊ शकतं ना इन्स्ट्रुमेंट. सर, क्वालिटी
जर ध्यास आहे ती पहिले आयुष्यात असायला लागते. आयुष्यात क्वालिटी असल्याशिवाय तुम्ही कशातच क्वालिटी नाही आणू शकत. एकदा का तुमच्याकडे क्वालिटी आली की मग तुम्ही पुढचे कामं सोपे होतात. आपल्याला काहीतरी कोणाला तरी चांगलं द्यायचं आहे. आपल्याकडे आज इन्स्ट्रुमेंट्स बनवण्याचे काही सर्टिफिकेशन्स आलेले आहेत. सर्टिफिकेशन्स येण्यासाठी तुम्हाला प्रेझेंटेशन लागतं की प्रत्येक जे काम केलं आहे त्याचं डॉक्युमेंट प्रेझेंट करायला लागतं. परंतु जेव्हा केव्हा तुम्हाला क्वालिटी घ्यायची आहे तर क्वालिटी घेण्यासाठी तुम्हाला चांगलं इंटेन्शन लागतं. हे चांगलं इंटेन्शन जर नसेल तर तुम्ही क्वालिटी अचीव करू शकत नाही. मी असे अनेक ब्रँड्स बघितले की ज्यांच्याकडे सर्टिफिकेशन्स तर असतात पण क्वालिटी नसते. त्याला अडचण तिथेच येते की त्यांच्याकडे इंटेन्शन नसतं. तर इंटेन्शन हा यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. जसं एक शबरी मातेचं जर आपण उदाहरण घेतलं तर शबरी मातेने बोरं टेस्ट केली. ती QC होती, क्वालिटी कंट्रोल होतं. रामांनी ते बोरं खाल्लेत, ते त्यांचं क्वालिटी ॲप्रिसिएशन होतं. साधी गोष्ट आहे. धन्य हो गुरु. मला सांगा, हे सगळं डेव्हलप होत असताना इन्स्ट्रुमेंट बनवताना अनेकदा फेल्युअर आलं असेल उमेश, आणि मार्ग सापडला नसेल, मार्गदर्शक पटकन समोर आले असंही घडलं नसेल. त्यावेळी तुम्ही काय केलं? हाऊ डिड यू हँडल द फेल्युअर? सर, एक इन्स्ट्रुमेंट ॲव्हरेजली ॲटलिस्ट मोर दॅन 200 वेळा आपल्याला फेल्युअर देतं आणि मग नंतर ते इन्स्ट्रुमेंट साकार होतं. कारण मेडिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये जर बोलायचं झालं इथे 99% इज इक्वल टू 0% आहे. तुम्ही जेव्हा 100% अचीव करतात त्याच वेळेस ते 100% आहे. कारण यामध्ये सामना रुग्णाच्या जीवाशी आहे, रिस्क ही सर्जनच्या करिअरसोबत आहे. आणि हे सगळं वापरत असताना जसं क्वालिटी कंट्रोल आपण म्हणतो, तर ज्यावेळेस आपण भाव येतो मध्ये, तर एखादा चहावाला असतो की तो चहा स्वतः पिऊन बघतो आणि मग नंतर तो ठरवतो हा चहा द्यायचा की नाही. परंतु ज्यावेळेस आमची गोष्ट येते तर त्यावेळेस मी, माझ्या सन्माननीय मावशी पण या कामात आहेत, ज्या अगदी सुरुवातीपासून आहेत. त्या प्रोडक्शनच बघतात आणि क्वालिटी पण बघतात. तर आमचं सुरुवातीला आम्ही दोघंच काम करायचो, तिसरं कोणीच नव्हतं. त्यांचं काय शिक्षण? त्यांच्याकडे पण एज्युकेशनल बॅकग्राऊंड नाही, ते पण 12वी फेल आहेत. म्हणजे हे क्वालिफिकेशन आहे की 12वी फेल झालं तरच हे करता येईल. ओके. त्याच्यात तितिक्षा म्हणजे पराकोटीची प्रतीक्षा करण्याची क्षमता इतकी आहे. एक इन्स्ट्रुमेंट बनवायला त्याने 14 वर्ष लावले. मी म्हटलं सोड ना यार, नाही जमत येते. सर हे करायचंच आहे, कारण की हे आपलं युनिक होणार आहे. आणि 14 वर्षानंतर त्याला सक्सेस मिळालं. तर ही जी तितिक्षा असते ना, ही ह्याच्यात आहे. आणि म्हणजे अगदी असे एक एक गुण त्याचे जर पाहिले ना, तर ह्या लेवलला जाण्याची त्याची लायकी आहे हे प्रत्येकाला वाटतं. प्रत्येक संशोधक हा सक्सेस आणि फेल्युअरची स्टोरी असतो. फरक फक्त एवढाच असतो, 100 वेळा फेल्युअर असतं तेव्हा कुठे एक सक्सेस मिळतं आणि त्याचं नाव उमेश सोनार असतं. आपल्याकडे डॉक्टर काय आहे, आमच्या शिक्षण पद्धतीत एक्झॅक्टली याच्या उलट शिकवलं जातं. म्हणजे परीक्षेत फेल झाला म्हणजे काहीतरी बॅड, परंतु उद्योगामध्ये जो फेल झाला तो काहीतरी शिकवत जातो. कुठेतरी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फेल्युअर ॲक्सेप्ट करायला सुद्धा शिकवलं पाहिजे. काय वाटतं आपल्याला? शिक्षण फक्त शिक्षण असून चालणार नाही. शिक्षणाबरोबर संस्कार जर असले ना, तर ह्या सर्व गोष्टी आपोआप येतात. संस्कार नसलेले उच्च शिक्षित काय काय करतात हे जगात, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण संस्कार असलेला माणूस जर शिक्षण नसलं तरी ह्या लेवलला येऊ शकतो. एवढंच मला वाटतं त्याच्यात. माझ्या मते सर, माणसाला आधी शिक्षण जे आहे ते संस्काराचं दिलं गेलं पाहिजे.
2 प्रकारचे शिक्षण असतात, एक जीविकेचं आणि दुसरं जीवनाचं. आज आपण शिक्षण म्हटलं तर फक्त जीविकेच्या शिक्षणाबद्दल बोलत असतो. आज मला सांगा, अनेक लोक बसलेले आहेत, त्यांना जर 2 ऑप्शन मिळाले की तुमच्याकडे लहानगा मुलगा आहे, त्याला आपण सांदीपनी ऋषी मिळाले त्याला शिकवायला, जे भगवान श्रीकृष्णांचे गुरु आहेत, आणि दुसरं कुठल्या तरी अमेरिकन युनिव्हर्सिटी जिचं मोठं नाव आहे त्यामध्ये त्याला फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशनला बोलवलं, तुम्ही कुठला पर्याय निवडणार मला हे सांगा. क्या बात है. प्रत्येकाने मनात कुठला विचार केला मला माहीत नाही, पण दुर्भाग्य आहे आपलं की आपण दुसरा पर्याय निवडू. आपण हा विचार नाही करणार की जे सांदीपनी ऋषी आहेत त्यांनी एक सर्वगुण संपन्न असा एक व्यक्तिमत्व नव्हे तर ते परमेश्वर तुल्य असं नमन आपण सगळ्यांनी करतो, असं काही बनवलेलं आहे, तर त्यांच्याकडे आपण द्यावं. कारण आपल्यावर भौतिकतेचा पडदा आलेला आहे आणि तो जोपर्यंत आपण भौतिकतेचा पडदा बाहेर नाही काढणार. याच सूत्राला धरून मग मला प्रश्न विचारावा असं वाटतो की इतकी प्रचंड मेहनत, इतकी प्रचंड अपयश पचवण्याची ताकद, हे सगळं कशासाठी? तुला पैसा मिळवायचा होता का तुला काहीतरी निर्माण करायचं होतं? नवनिर्मितीचा जो काय आनंद असतो तो मला पैशातून पण नाही येत. वा. जेव्हा केव्हा कुणी सर्जन एखादं इन्स्ट्रुमेंट्स वापरतात आणि ते मला त्याबद्दल ॲप्रिशिएट करतात, ते सांगतात की बा हे इन्स्ट्रुमेंट अतिशय छान झालं, तर मला ते कमवलेले पैसे अतिशय छोटे वाटतात आणि आपला तो जो काय आनंद असतो तो खूप मोठा असतो. सर, याच्यात इन्स्ट्रुमेंटच्या याच्यात पडण्याचा एकमेव कारण म्हणजे मला ही जी हाय टेक्नॉलॉजी आहे, बिना टाक्याची शस्त्रक्रिया ही तळागाळापर्यंत पोचवायची होती आणि त्याच्यात पहिला अडसर होता की ते इन्स्ट्रुमेंट फार महाग होते, ते मला स्वस्त करायचे होते. ते स्वस्त करण्यासाठी एक चिमट्यापासून सुरुवात केली. मला योग्य माणूस मिळाला आणि माझ्या ज्या ज्या संकल्पना होत्या त्या साकारणारा योग्य माणूस मिळाला. आणि आज असं झालेलं आहे की आम्ही स्टोनच्या साठी लागणारे सगळे इन्स्ट्रुमेंट तयार करतो, त्याच्यातलं जवळजवळ 70% आयात आम्ही बंद करू शकलो आणि इतर देशांच्या इन्स्ट्रुमेंटपेक्षा एक 20% प्राईसमध्ये आम्ही इन्स्ट्रुमेंट देऊ शकतो. त्यामुळे झालं काय की सगळ्या खेड्यापाड्यातल्या डॉक्टरांकडे आमची इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे आणि हे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे जे ऑपरेशन्स आहे ते सुद्धा करू शकतात. आधी दुर्बिणीचं ऑपरेशन करायला मुंबई आणि पुण्यालाच जावं लागायचं, आता खेडोपाडी होतात, कारण अवेलेबिलिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट इन देअर रीच, दॅट इज मोर इम्पॉर्टंट अँड दॅट वी ट्राय टू डू इट. प्रेक्षको, हे इतकं महत्त्वाचं आहे आणि अशी माणसं समोर येणं का महत्त्वाचं आहे? जेव्हा एखादा डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करतो आणि रुग्णाचे प्राण वाचवतो, त्याचं दुःख कमी करतो, तेव्हा त्या डॉक्टरच्या पायावर फुलं वाहताना सुद्धा मी पाहिलेलं आहे, त्याला नमस्कार करताना सुद्धा लोकांना पाहिलं आहे. कारण तो डॉक्टर तेव्हा आणि त्यानंतर आयुष्यभर त्या पेशंटसाठी, रुग्णासाठी एक परमेश्वर असतो. परंतु डॉक्टर ज्या इन्स्ट्रुमेंटनी ते ऑपरेशन करतो तो इन्स्ट्रुमेंट निर्माण करणारा मात्र कायम पडद्यामागचा कलावंत असतो. आत्ता जो त्यांनी मगाशी उल्लेख केला, ती इन्स्ट्रुमेंट्स खूप महाग असतात. 1950च्या सुमाराला, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आपल्याकडे एक इकॉनॉमिक्समध्ये एक वारं व्हायला लागलं आणि ते प्रोटेक्शनिझमचं होतं. म्हणजे जे ज्या देशात बनतंय तेच त्या देशात, आणि ज्या देशात ते नाही त्यांनी ते बनवायचं नाही, त्यांनी ते आयात करायचं. आणि त्यातूनच आपल्याकडे भारतामध्ये एक प्रोटेक्शन इकॉनॉमीचा जन्म झाला. काही प्रोडक्ट्स जी होती ती प्रोटेक्टेड लायसन्स खाली होती आणि ते लायसन्स असल्याशिवाय लायसन्स राजमध्ये तुम्हाला काहीही करता येणार नाही. OGL, ओपन जनरल कॅटेगरी खाली फार कमी गोष्ट होती. परंतु 1980 साली, ज्याला वर्ल्ड इकॉनॉमिक्समध्ये वॉशिंग्टन कन्सेन्सस असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये मात्र वेगळा विचार झाला आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला करता येत नाही ते देखील तुम्हाला करण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. आणि तिथेच कुठेतरी एका पहिल्या आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि मग त्यातून आपल्याकडे एक ITचं युग आलं. त्यातूनच पुढे
अनेक प्रकारच्या गोष्टी आल्या. कोविड नंतरच्या काळामध्ये जो आत्मनिर्भर भारत तुम्हाला दिसतो ग्लोबलायझेशनच्या 25 वर्षानंतर, त्यात असे अनेक उमेश सोनार आपल्याकडे आले की ज्यांनी खऱ्या अर्थाने आयात कमी करण्याकरता अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स आणि गोष्टी तयार केल्या. कधी डॉक्टर्स तुम्हाला दाद देतात का की तुमचं इन्स्ट्रुमेंट खूप चांगलं होतं, त्यांचा फीडबॅक मिळतो कधी? सर, मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छेन की आमचे जे काही दुसरे काम करणारे लोक आहेत, जे एस्पेशली युरॉलॉजी सेगमेंटमध्ये काम करतात, हे मोस्ट ऑफ द युरॉलॉजीचे जे सर्जिकल कॉन्फरन्सेस होतात नॅशनल लेवलला, तर त्या अटेंड करतात. पण मी एक वेगळा पायंडा केला की 2007 नंतर ते 2014पर्यंत मी ॲसिकॉन म्हणजे जी जनरल सर्जन्स असतात त्या कॉन्फरन्सेस मी अटेंड करायला लागलो. त्या कॉन्फरन्सेसमध्ये फक्त युरॉलॉजिस्ट नाही आहेत, तिथे जे जनरल सर्जन जे फक्त सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स करतात ते सर्जन्स त्या ठिकाणी येतात. आणि त्यांची संख्या ही युरॉलॉजिस्टपेक्षा खूप पटीत असते. युरॉलॉजिस्ट समजा 1000 येत असतील तर ते 6000 8000 एवढे मोठ्या प्रमाणात येतात. तर त्यामधनं असे सर्जन्स मी शोधून काढायचो की त्यांचे ते पेरिफेरीला असतात आणि त्यांच्याकडे कोणीतरी युरॉलॉजिस्ट येऊन प्रॅक्टिस करतात आणि ते येऊन सर्जरी करून जातात. आता युरॉलॉजीचे जे स्टोनचे सर्जरी असतात, थोडं मला तुम्हाला सांगायला लागेल, कसे मला सगळ्यांना समजेल अशा भाषेत बोलायला लागेल की ज्यावेळेस केव्हा युरेटरस्कोपी म्हणजे युरेटर जी किडनीपासून ते लघवीच्या पिशवीपर्यंत एक नळी असते, त्यामधला खडा फोडल्यानंतर त्यामध्ये एक रबराची नळी ठेवली जाते, तिला DJ स्टेंट, डबल जे स्टेंट असं म्हटलं जातं. तर ही सर्जरीनंतर ती ठेवायलाच लागते तिला आराम करण्यासाठी आणि ती ठराविक काळामध्ये तिला काढायचं असतं. 4 महिने 5 महिने अशा कालावधीत तिला काढायचं आहे किंवा त्याच्या आत काढली तरी चालते. तर ती काढण्यासाठी अडचण अशी यायची पेरिफेरीला की सर्जन आहे तेव्हा पेशंट नाही आणि पेशंट आहे तेव्हा सर्जन नाही, आणि यामध्ये जर जास्त काळ निघून गेला तर ती नळी आतल्यात कुजते, सडते ती, आणि मग नंतर तिचे तुकडे पडतात, दुसरे सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स त्याच्याने तयार होतात. तर हे काही सर्जन्सकडे घडलेले होते. मग मी तशा सर्जन्सना पकडून त्यांना हे सांगायचं, तुमच्यासोबत हे घडलं का? तर तुम्हाला सर्जन नसताना ती नळी काढण्यासाठी मी 4 इन्स्ट्रुमेंट्स देतो. जे 4 इन्स्ट्रुमेंट्स घेतले की तुम्हाला 4 छोटे छोटे प्रोसिजर्स करता येतील. आणि मग नंतर त्याला ते एकदा त्या सर्जरीची ती टेस्ट आली, टेस्ट म्हणजे चवीचे विषय नाही, तर ते एकदा त्याला सर्जरीचा आनंद मिळाला की मग त्याला पुढे सांगायचं की तुम्हाला ब्लॅडरचं स्टोन करायचं आहे का? मग त्याच्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंट्स मी अजून तुमच्याकडे वापरायला पाठवतो. आणि एकदा असा वापर झाला की त्यांना त्याच्याबद्दल पण कॉन्फिडन्स यायचा. तर असे पूर्ण भारतभरात परमेश्वर दयेने आपण 50पेक्षा जास्त सर्जन युरो सर्जरीमध्ये डेव्हलप झालेत आपल्या हातून. ही माझ्या गुरूंची कृपा आहे. म्हणजे ज्या माणसांनी मेडिकल कॉलेजचं सोडा सायन्स कॉलेजचंही तोंड पाहिलेलं नाही, त्यांनी जनरल सर्जनमधून युरोलॉजिस्ट निर्माण करावे यापेक्षा दुसरं आश्चर्य ते भारतात काय असू शकते. एक शेवटचा प्रश्न उमेश, यश म्हणजे काय? पैसा की समृद्ध जीवन? आपलं बालपण आठवा आणि याचं उत्तर द्या. सर, भौतिकतेच्या मागे जर आपण विचार केला तर कबीर सांगतात, मन मरे माया मरे मरी मरी गए शरीर, आशा तृष्णा ना मरे कह गए दास कबीर. आपण आशा तृष्णेच्या मागे जर धावत असू तर आपल्याला कधीही समृद्ध जीवन नाही मिळू शकत. आपल्याला समृद्ध जीवन घ्यायचं असलं तर आपल्याला पैसा हे साध्य न करता आपल्याला पैसा हे साधन म्हणून वापरायला लागेल. आणि तशी अनेक साधनं आहेत आपल्याकडे. आपलं शरीर देखील एक साधन आहे जे ठराविक काळाने परमेश्वर आपल्याकडनं उधारी परत घेणार आहे. जे देतो ते सगळं परमेश्वर परत घेतो. द्यायच्या वेगवेगळे मार्ग आहेत. कोणी त्याला नाराजीने देतो, आता माझा हातपाय चालत नाही, काय करणार, कानाने ऐकू येत नाही. तेच दुसरा संताप करतो की पहा माझे हातपाय चांगले होते, आता चालत पण नाही, डॉक्टरचा गुण लागत नाही, डोळ्याने दिसत नाही, काय कोणाचं वाईट केलं. आणि तिसरा म्हणतो आजपर्यंत खूप छान बघितलं, एवढं छान ऐकलं, हातपाय चालले, आज चालले तर काय,
इतके दिवस तर परमेश्वराने मला दिलेत, हे पण एक साधन आहे. जसं आपल्याकडे जे दिलेलं आहे ते सगळं परत जाणार आहे, ह्या हिशोबाने आपण जर घेतलं तर आपल्याला समृद्धी जी आहे ती फक्त आपल्याला भौतिकता सोडून एक समृद्धतेमध्येच आपल्याला दिसेल. प्रेक्षको, अशा प्रकारचा माणूस असेल याच्यावर या रंगमंचावर येण्याआधी माझा तरी विश्वास बसला नसता की ज्यांनी कॉलेजमध्ये कॉपी केली म्हणून ज्याला काढून टाकण्यात आलं आणि पुन्हा कॉलेजचं तोंड ज्यांनी पाहिलं नाही, त्यांनी जगाला आश्चर्यकारक अशी वाटणारी इम्पोर्ट सबस्टिट्यूट इन्स्ट्रुमेंट्स बनवली की ज्याच्यावर आज लाखो रुग्णांवर शस्त्रक्रिया होत आहेत, इंटरनॅशनल मानांकनं त्याला मिळत आहेत आणि आयात शुल्क करोडो रुपयाचं ही एक खानदेशामधली किंवा कान्हा देशातली, त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर कान्हा देशातली एक व्यक्ती वाचवते. जॅक मा यांच्या आत्मचरित्रामध्ये एक वाक्य आहे जे त्यांनी मगाशी सांगितलं की 14 वर्ष एका इन्स्ट्रुमेंटवर संशोधन सुरू होतं आणि त्यानंतर त्यातलं परफेक्शन आलं. हा जो 14 वर्षाचा वनवास आहे ना, त्याच्यावर जॅक मानी त्याच्या आत्मचरित्रात फार सुंदर लिहिलं आहे. त्याने असं सांगितलं की टुडे इज टफ, टुमॉरो इज टफर. टुडे इज टफ, टुमॉरो इज टफर, डे आफ्टर टुमॉरो इज ब्युटिफुल, बट मोस्ट ऑफ द पीपल डाय टुमॉरो. दे डोंट लिव्ह फॉर डे आफ्टर टुमॉरो. परमेश्वरानं अशी शक्ती दिली या व्यक्तीच्या आयुष्यात की इतरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उद्यापर्यंत तुला जिवंत राहायचंय आणि सतत संशोधन करत राहायचंय, हीच ज्यांच्या आयुष्याची प्रेरणा आणि ध्येय होतं. अशा उमेश सोनार आणि त्यांचे गुरु डॉक्टर रवींद्र महाजन यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या.